फक्त धर्माभिमान आणि इतर धर्माच्या द्वेषाने अतिशय सुंदर आणि सर्वात उंच अशा 2 मूर्ती तोडल्या जातात। त्याने फक्त त्या देशाचाच नाही तर संपूर्ण जगाचा आणि जगाच्या इतिहासाचा तोटा होतो। आणि दुर्दैव म्हणजे होणाऱ्या त्या सर्वनाशाला जगात कोणीही काही करू शकत नाही किंवा अडवू देखील शकत नाही। हे घडले आपल्या आशिया खंडातील एका देशात। त्या देशाचं नाव आहे अफगाणिस्तान आणि तोडल्या गेलेल्या मूर्ती आहेत बामियान बुद्धाच्या मूर्ती। चला तर आज आपण त्याच मूर्तींबद्दल जाणून घेऊयात। 6व्या शतकात बांधल्या गेलेल्या बामियान बुद्धांच्या या 2 मूर्ती, एक आहे 115 आणि एक आहे 174 फूट उंचीच्या। एवढ्या भव्य आकाराच्या मूर्ती ज्या अफगाणिस्तानमधील बामियान खोऱ्यातील वाळूच्या खडकांमध्ये कोरलेल्या होत्या। या मूर्ती गंधार बौद्ध कला प्रकाराच्या आहेत। ही स्मारके इसवी सन 591 ते 644 दरम्यान गांधार येथील ग्रीको बौद्ध कलेच्या क्लासिक मिश्रित शैलीच्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करतात। येथे असलेल्या 2 मूर्तींपैकी मोठ्या मूर्तीला सलसल म्हणजेच विश्वातून प्रकाश पडतो असे नाव देण्यात आले। त्याला पुरुष म्हणून देखील संबोधले गेले। लहान मूर्तीला शाह मामा म्हणजेच क्वीन मदर असे देखील म्हणतात। ही एक महिला आकृती म्हणून ओळखली जाते। या मूर्ती उंच खडक फोडून त्यामध्ये कोरण्यात आलेल्या होत्या। मुख्य शरीरे ही थेट वालुकामय खडकातून कोरण्यात आली होती, परंतु वरून पेंढा मिसळलेल्या चिखलात तयार केल्या गेलेल्या स्टकोने बनवलेले आहेत। या मूर्तीचे कपडे, चेहरा व हात तसेच त्यावरील नक्षी हे अशाच प्रकारे म्हणजे स्टकोमध्ये रेखाटलेले आहे। मोठ्या मूर्तीला लाल रंगाने रंगवलेले होते आणि लहान मूर्तीला अनेक वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले होते। मूर्तीच्या हाताचे खालचे भाग लाकडी आधारावर आधारलेले होते। त्याच माती मिश्रित पांढऱ्या मिश्रणातून म्हणजेच स्टोकोमधून बांधले होते। असे मानले जाते की त्या चेहऱ्यांच्या वरच्या भागांमध्ये प्रचंड लाकडी मुखवटे तयार केले गेले होते। 2ऱ्या शतकापासून बामियान हे कुशाणांच्या आधिपत्याखालील सिल्क रूटवरील म्हणजेच रेशीम मार्गावरील बौद्ध धार्मिक स्थळ होते, जे इसवी सनाच्या 7व्या शतकात इस्लामिक विजयापर्यंत आणि शेवटी 977 मध्ये तुर्कीच्या गझनवीच्या राजवटीत आले। 1221 मध्ये चंगीझ खानाने बामियान खोऱ्यावर आक्रमण करून तेथील बहुतांश लोकसंख्या नष्ट केली। त्यावेळी बामियान बुद्धांना फोडण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो पूर्णपणे नष्ट करू शकला नाही। नंतर 17व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने या मूर्ती नष्ट करण्यासाठी तोफखाना वापरण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झाले, तरीही बुद्धांच्या या मूर्तींची मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही। 2001 मध्ये तालिबान यांनी 25 दिवसांच्या कालावधीत पुतळ्याची नासधूस केली। यामध्ये पुतळ्यांमध्ये बॉम्ब भरून ते फोडण्यात आले। असे कित्येक दिवस करून या मूर्तींचा सर्वनाश केला। जरी इस्लाम हा या प्रदेशात प्रबळ धर्म बनला असला तरी ही बौद्ध स्मारके अजूनही अफगाण इतिहासाचा अविभाज्य घटक आहेत आणि राष्ट्रीय अभिमानाचे स्रोत आहे आणि त्यांचा नाश अनेक अफगाणांचे मोठे नुकसान म्हणून पाहिले गेले आहे। 2003 मध्ये बामियान खोऱ्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले। या साईटचे आधीच झालेले नुकसान हे बदलणे शक्य नाही। बुद्धांच्या शरीराचा कोणताही भाग शिल्लक नसला तरी आजूबाजूच्या लेण्या आणि गुहा अजूनही अस्तित्वात आहे। तालिबान आणि इस्लामिक आक्रमणांनी नष्ट केलेल्या या मूर्तींच्या पुनर्स्थापनेचे प्रयत्न चालू आहेत। इटली सरकारच्या मदतीने युनेस्कोने त्यांच्या पुनर्बांधणीचे काम चालू केले आहे। आशा आहे की यापुढे अशा घटना घडणार नाहीत। आपण आपला वारसा जपूयात, कारण तो परत तयार होऊ शकणार नाही हे मात्र नक्की। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका। धन्यवाद।